उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवारी देवनिया करकटवारी देवनिया हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर आवड निरंतर येचे ज्ञान आवड निरंतर येचे ज्ञान तुळसी हार पितांबर तुळसी हार काच पितांबर आवड मकर कुंडळे तपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडळे तपती श्रवणी कंठी तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर आवड निरंतर येचे ज्ञान आवड निरंतर येची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायिना श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा काचे पितांबर आवड निरंतर येची ध्यान येची ध्यान आवड आवड निरंतर चे दान तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर गोपाल रखुमाई जय गोपाल रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
ओ बार घुमाए ओ बार घुमाए जय जय बेटो बार घुमाए जय जय बेटो बार घुमाए ओ 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 बार घुमाए जय जोड़ो बार घुमाए जय 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 जोड़ो बार घुमाए दो बार घुमाए हॅलो महिला वर्गाने इकडं असं पुढं बसलं तरी चालेल खूप लांब नको आता काय इकडं पुढं बसा इकडं समोर आला तरी चालेल हां बरोबर इथपासून करा लाईन सर हॅलो 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 जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी 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 टाळी वाजवा जय जय राम
राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरी टाळी वाजवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण आपण थोडं कमी करू हा चालेल हा ना, ठीक आहे. मी तो अल्पमतीहीन अल्पमतीहीन काय वर्णो तुमचे गुण वर्णो तुमचे गुण राखिले पाषाण उदके राखिले पाषाण हे महिमान नामाचे हे महिमान नामाचे हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले महिमान चांगले नाम महिमान नामाचे नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले मी तो अल्पमतीहीन बोला तो अल्पमतीहीन काय वर्णो तुमचे गुण वर्णो तुमचे गुण उदके तारिले पाषाण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले हे महिमान नामाचे हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कंठी राहो भले कपिकुळ उद्धरिले कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले द्रोणागिरी कपी हाती द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती आणविला
तापती थोर केली ख्याती थोर केली ख्याती भरत भेटी समयी भरत भेटी समयी नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले भरत भेटी समयी भरत भेटी समयी नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले शिळा होती मनुष्य झाली होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणिली थोर कीर्ती वाखाणिली लंका दहन केली लंका दहन केली हनुमते काशाने हनुमते काशाने नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले हनुमंते काशाने हनुमंते काशाने नाम चांगले 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 राम राजीव लोचन राम लीला जीवन राम जानकी जीवन राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान योगियांचे निज ध्यान राम जानकी जीवन जानकी जीवन तुका चरण वंदितो तुका चरण वंदितो तुका चरण वंदितो नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले कपी कुळा उधारिले उतरिले मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा टाळी वाजवा बोला जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
मी तो अल्पमतीन मी तो तुझे गुण कायवर्ण तुझे गुण कायवर्ण तुमचे गुण कायवर्ण तुमचे गुण उदके पाषाण उदकी तारीले पाषाण उदके तारीले पाषाण उदके तारीले पाषाण हे महिमान नामाचे हे महिमान नामाचे 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 नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले महिमान नामाचे हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले कण माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले कपी कुळा धरिले मुक्त केले राक्षसा राक्षसा
मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले नाम चांगले 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 टाळी वाजवा बोला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा बोला विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की सद्गुरु अप्पा माऊली महाराज की पवनसूत हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान की विठ्ठल 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 बोला बोला विठ्ठल 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 मी तो अल्पमतीहीन थोडासा असं फिरवा त्याला मी तो अल्पमतीहीन काय वर्णो तुमचे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती थोर केली ख्याती भरत भेटी समयी नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा शिळा होती मनुष्य झाली
शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणिली. शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणिली. लंका दहन केली हनुमंते काशाने. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान. राम राजीव लोचन तुका चरण वंदितो. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं. ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा. विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिले निजधामा. नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा. मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा. जास्त झाले का? महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज. सद्गुरु श्री सावाराम बाबा महाराज. सद्गुरु आप्पा माऊली आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा बोला विठ्ठला विठ्ठला. अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या तोंडरे गावामध्ये आपल्या या समस्त परिसरातील एक अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय नगरसेवक माननीय रामशेठ दादा पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या समस्त कुटुंबाच्या एकत्रीकरणाने आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीने संपन्न होत असलेला त्यांच्या घरासमोरील या प्रभू रामचंद्रांच्या सुंदर अशा मंदिरातील रामजन्मोत्सवाचा सोहळा आणि तदनिमित्तानं होणाऱ्या ह्या कार्यक्रमातील आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सोपवली आहे. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा विठ्ठला विठ्ठला. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 5 चरणांचा आहे. लांबलचक अभंग आहे. मोठा अभंग आहे. चिंता करू नका. इतक्या सगळ्या अभंगाचा आपल्याला काही विचार करायचा नाही आहे. तितका आपल्या वेळेमध्ये बसणारं सुद्धा नाही आहे. जितका आपल्या वेळेत शक्य होईल तितका आपल्याला या अभंगाचं चिंतन करायचं आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध असलेला हा अभंग आहे. प्रभू रामचंद्रांच्या सगळ्याच गुणांचं वर्णन करणारा
हा अभंग आहे. पण त्यापैकी भगवान परमात्म्याच्या नामाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं वर्णन करणारा हा अभंग आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता प्रस्तुत आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याचं सगळंच गुणगान घेतलेलं आहे, सगळं महिमान गायलेलं आहे, सगळं मोठेपण गायलेलं आहे. फक्त असं आहे की भगवंताचं म्हणजे प्रभू रामचंद्रांचं मोठेपण सांगत असताना तुकाराम महाराज स्वतःकडे मात्र कमी पण घेतात, आपल्याकडे लहानपण घेतात, आपल्याकडे कमी पण घेतात आणि प्रभू रामचंद्रांचं मोठेपण सिद्ध करतात. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांनी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं मोठेपण सांगितलंय हे नक्की आहे. अख्ख्या अभंगातून तुकाराम महाराज प्रभू रामचंद्रांचं मोठेपण सांगतात आणि हे सगळं मोठेपण सांगत असताना तुमचं मोठेपण आम्ही वर्णन करावं एवढं काही आमच्याकडे नाही, आम्ही मात्र अत्यंत लहान आहोत असं स्वतःच्या बुद्धीकडे, स्वतःच्या मतीकडे तुकाराम महाराज लहानपण घेतात. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण. तुकाराम महाराज म्हणतात माझी बुद्धी अत्यंत तोकडी आहे, माझी बुद्धी अत्यंत थोडी आहे आणि या थोड्या बुद्धीनं मला काही तुमच्या गुणांचं वर्णन करता येणार नाही. तुम्ही ऐका, मला माझ्या थोड्याशा बुद्धीनं तुमचं वर्णन करता येणार नाही. हे सांगून झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी चौपदरी असलेल्या 4.5 चरणांमध्ये प्रभू रामांचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे लांब लचक वर्णन केलेलं आहे. पण लांब लचक वर्णन करण्याच्या आधी मात्र काय बोलतात, मला काही फार बोलता येणार नाही, म्हणजे फार बोलता येणार नाही असं सांगून फार बोलतात तुकाराम महाराज या अभंगामध्ये. मला फार काही बोलता येणार नाही, मला फार काही सांगता येणार नाही. तुम्हाला सांगू काय, फार काही सांगता येणार नाही असं म्हणणारेच फार सांगतात. मला फार बोलता येणार नाही असं म्हणणारे फार बोलतात. मला फार काही येत नाही असं म्हटलं की त्यांना भरपूर काही येत असतं असं समजून जा. किंबहुना ज्यांना भरपूर काही येतं ना ती नेहमी असंच म्हणत असतात, आम्हाला काहीच येत नाही, आम्हाला काहीच येत नाही, आम्हाला फार काही येत नाही, आत्ता तर आम्ही शिकायला लागलो, आत्ता तर आम्ही यात आलो असं म्हणणारी मंडळी फार ज्ञानी असतात. कारण काय आहे, ज्ञानी माणूस कधीच स्वतःच्या पूर्णतेचं वर्णन करत नाही. ज्ञानी माणूस कायम स्वतःची अपूर्णताच सांगत असतो. तो म्हणत असतो की मी अपूर्ण आहे, मी अजूनही अज्ञानी आहे, मी अजूनही अल्पमती आहे. हे सांगणारा कोण असतो, हे सांगणारा ज्ञानी माणूस असतो. ज्ञानी माणूस कधीच स्वतःच्या पूर्णतेबद्दल सांगत नाही. आपल्याला कळेल असं बोलायचं ठरलं तर मी ज्ञानी आहे असं ज्ञानी माणूस कधीच सांगत नाही बरं का. मी ज्ञानी आहे असं ज्ञानी माणूस कधीच सांगत नाही. आणि जो सगळ्यांना सांगतो ना की मी ज्ञानी आहे त्याच्यासारखा अज्ञानी दुसरा कोणी नसतो. कारण ज्ञानी माणूस कधीच सांगत नसतं की बाबा मी ज्ञानी आहे म्हणून. ज्ञानी माणूस स्वतःचं मोठेपण कधीच मिरवत नाही. तुकाराम महाराज हे या सगळ्या ज्ञानाच्या संबंधानं अतिशय परिपूर्ण आहेत. तुकाराम महाराजांचं ज्ञान जर आपण तपासलं, तुकाराम महाराजांचं बुद्धी कौशल्य जर आपण तपासलं किंवा तुकाराम महाराजांचं कवित्वाचं कौशल्य जरी आपण तपासलं तरी तुकाराम महाराज सगळ्याच बाबतीत अतिशय परिपूर्ण असलेले आपल्याला पाहायला मिळतील. तुकाराम महाराजांच्या ज्ञानाच्या संबंधानं आपल्याला काय बोलता येईल, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरांनी वहावा भारमाथा. वेदाचा अर्थ आम्हाला कळलेला आहे, किंबहुना आम्हाला कळलाय असं नाही, आम्हालाच कळलाय असं तुकाराम महाराज म्हटले. वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा असं म्हटलेत का, नाही, आम्हासीच ठावा. आम्हासीच म्हणजे आम्हालाच माहिती आहे. वेदाच्या अर्थाचं व्यवस्थितपणे आम्ही समजून घेतलेलं असल्या कारणानं आमच्याकडे सगळं ज्ञान आहे. पण ज्या तुकाराम महाराजांना सगळ्या वेदांचं ज्ञान आहे, सकल शास्त्रांचं ज्ञान आहे, भगवंताच्या सगळ्या गुणांचं ज्ञान आहे, भगवंताचं परिपूर्ण वर्णन करण्याचं ज्यांच्याकडे बुद्धी कौशल्य आहे, ज्या तुकाराम महाराजांनी निरनिराळ्या अंगानं भगवान परमात्मा आपल्या समोर मांडलेला आहे, अनेक पद्धतीनं उपदेश केलेला आहे, अनेक पद्धतीनं अद्वैत मांडलंय, निरनिराळ्या पद्धतीचं कवित्व तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग गाथेमध्ये केलंय. आणि एवढं सगळं करून झाल्यानंतरही जेव्हा भगवंताच्या गुणांचं वर्णन करण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात उभे राहतात आणि देवाला सांगतात, बघा देवा, मी तुमच्या गुणांचं वर्णन करणार आहे, पण तुमच्या गुणांचं वर्णन करता यावं इतकं काही ज्ञान माझ्याकडं नाही, त्या बाबतीत मात्र मी अल्पमती आहे. विठ्ठला विठ्ठला काही नाही. भगवान परमात्म्याच्या पुढ्यात तुकाराम महाराजांनी स्वतःकडे कमी पण घेतलेलं आहे. संत मंडळीचं हे मोठेपण असतं. काय मोठेपण असतं, आपल्याकडे कमीपण घेणं हे संत मंडळीचं सगळ्यात मोठं मोठेपण आहे.
हा, ही कधीच मंडळी स्वतःला मोठं म्हणत नाही, ही कधीच मंडळी स्वतःला मोठं म्हणत नाहीत. आपल्याकडे कायम कमीपणा आला पाहिजे या उक्तीचीच ही सगळी मंडळी असतात की नाही. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर काय भगवान परमात्म्याच्या पुढ्यात उभे राहतात आणि देवाला उभं राहून तुकाराम महाराजांचं काय सांगणं आहे. लहानपण दे गा देवा, 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 लहानपण दे गा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर. मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा, ऐरावत रत्न दोन, ऐरावत रत्न दोन. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा. रवा. तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात उभे राहून देवाला सांगतात, देवा आपल्याला कुठलंच मोठेपण नको बरं का. लहानपण देगा देवा, आम्हाला लहानपणच असू द्या, माझ्याकडं ते लहानपणच राहू द्या, मोठेपणा देऊ नका. का तुकाराम महाराजांना माहिती आहे मोठेपणा दिसायला बरा असतो. हे तुम्हाला खरं सांगतो, हे मोठेपण जे आहे ना, मोठेपण म्हणजे आपल्या भाषेत मोठपणा. हां, ते दिसायला बरे असतात, परंतु ते केल्यानंतर ते काही आचरण करणं किंवा ते वागवून देणं, कायम टिकवून ठेवणं, हे काय दिसतं तितकं सोपं नसतं, हे फार कठीण असतं. त्यापेक्षा लहानपण किती चांगलं आहे मला सांगावं. मुंगी साखरेचा रवा हे किती चांगलं आहे. मुंगी लहान आहे की नाही, मुंगी लहान आहे, पण ती मुंगी लहान आहे आणि तिला काय आहे, तिला साखरेचा रवा. साखरेचा रवा म्हणजे तिला गोड आहे सगळं. मुंगी लहानच आहे पण ती सगळं गोडाचं सेवन करते. आणि ऐरावत रत्न थोर, पण त्यासी अंकुशाचा मार, म्हणजे ऐरावत मोठा आहे पण त्याला अंकुशाचा मार सहन करावा लागतो. आणि मुंगी लहान आहे आणि तिला साखर सेवन करायला मिळते. मग थोडक्यात काय केलं पाहिजे, मोठेपणा न घेता आपल्याकडं काय केलं पाहिजे, कमी पण घेतलं पाहिजे. तुकोबराय म्हटले लहानपण देगा देवा, आपल्याकडं लहानपण असावं. सगळ्याच संतांची ही धारणा आहे की आपल्याकडं आपण कमी पण घेतलं पाहिजे आणि समोरच्याला मोठेपण दिलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांनी पण अशा गोष्टी अनेक वेळा ज्ञानेश्वरीमध्ये केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगतात की नाही, तेव्हा ज्ञानेश्वरी सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढ्यात श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि निवृत्तीनाथ महाराज पुढं बसलेले आहेत आणि निवृत्तीनाथांच्या पुढ्यात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळी ज्ञानेश्वरी सांगितली, पण प्रत्येक वेळेला ज्ञानेश्वर महाराज जेव्हा जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा ज्ञानेश्वर महाराज असंच सांगतात की तुम्ही अत्यंत मोठे आहात आणि मी तुमच्या पुढ्यात कसा आहे, मी लहान आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. प्रभू तुम्ही कोण, महेशाची मूर्ती. तुम्ही सगळेच महेशाची मूर्ती, तुम्ही सगळे देवस्वरूप आहात, म्हणजे तुम्ही सगळे मोठे आहात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी कोण आहे, मी दुबळा अर्चित असे भक्ती. आता ज्ञानेश्वर महाराज काय दुबळे आहेत का मला सांगा. ज्ञानेश्वर महाराज दुबळे आहेत का, हो नाही बोलत. चला जरा माना बिना हलवा, जरा मला कळू द्या जरा, तुम्ही तुमचं काय मत आहे बाबा. ज्ञानेश्वर महाराजांना दुबळं म्हणता येईल का, काय म्हणता येईल का, कुठल्या अंगानं दुबळं म्हणाल त्यांना. ज्ञानेश्वर महाराज कोणत्या अंगानं दुबळे आहेत. बरं, बळाच्या बाबतीत पण ते दुबळे नाहीत आणि बुद्धीच्या बाबतीत पण ते दुबळे नाहीत. कोणत्याच बाबतीत दुबळेपण त्यांच्याकडे नाही. बुद्धीच्या बाबतीत दुबळेपण आहे का ज्ञानेश्वर महाराजांकडं, अजिबात नाही. ज्ञानियांचा राजा
गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर वगैरे वगैरे सगळं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांकडे बुद्धीच्या बाबतीत इतकं कौशल्य आहे की त्यांना बुद्धीच्या बाबतीत दुबळा म्हणता येत नाही. बरं, बळाच्या बाबतीत दुबळा, शक्यतो दुबळा हा शब्द बळाच्याच बाबतीत लावला जातो की नाही, मग बळाच्या बाबतीत तरी दुबळा म्हणता येईल का? त्याही बाबतीत दुबळा म्हणता येत नाही. रेड्यामुखी वेद बोलविला, जे अख्ख्या जगात कुणालाच जमलं नाही ते ज्ञानोबाऱ्यांना जमलंय. ज्ञानोबाऱ्यांना जमलंय. रेड्याला बोलायला लावणं हे कोणाला शक्य झालंय का? बोलायला सोडा, त्याला बाजूला करणं तरी शक्य आहे का आपल्याला? आहे का आपल्याला शक्य? आलाच गाडीच्या पुढ्यात तर आपण बाजूला होतो की त्याला बाजूला करतो? शिस्तीत आपण बाजूला होतो. याच्या मागं लागण्यात काही अर्थ नाही. कोणाच्या? गाडीच्या पुढ्यात आलेला तुम्ही तेवढा ध्यानात घ्या. याच्या मागं लागण्यात काही अर्थ नाही. मग याच्या मागं कोण लागल बाबा? मग त्या रेड्याच्या मागं आपण काही लागत नाही का बरं? हा बेअक्कल आहे, हा बुद्धिहीन आहे, हा अत्यंत निर्बुद्ध प्राणी आहे. मग त्या रेड्याच्या मागे आपण जात नाही आणि त्या रेड्याला आपण काहीतरी समजावं, त्याला बाजूला करावं या भानगडीत पण पडत नाही. आपण काय करतो? आपण आपलं शहाणपण वापरतो, बाजूनं गाडी घेतो ना आपलं आपण थेट निघून जातो. पण त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवायचा, त्याला वेद बोलायला लावायचा आणि त्याच्या मुखातून वेद बोलवून त्या रेड्याची समाधी करायची आणि त्या रेड्याला एक अत्यंत चांगली प्रतिष्ठा निर्माण करून द्यायची. हे बळ ज्या ज्ञानेश्वर महाराजांकडे त्यांना दुबळं कसं म्हणता येईल? अंगी ऐसे बळ रेडा बोले, हे त्यांचं बळ आहे. म्हणजे बुद्धीच्या बाबतीत पण ज्ञानेश्वर महाराज दुबळे नाहीत आणि या बळाच्या बाबतीत पण ज्ञानेश्वर महाराज दुबळे नाहीत. पण तरी ज्ञानेश्वर महाराज स्वतःला काय म्हणतात? मी दुबळा अर्चित से भक्ती, मी मात्र दुबळा आहे. म्हणजे संतांचं हेच मोठेपण आहे की ते स्वतःकडे कमी पण घेत. आणखी एक ओवी ज्ञानोबाऱ्यांची प्रसिद्ध आहे, एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला असे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. ज्ञानेश्वर महाराज म्हटले एरवी तरी मी. ज्ञानेश्वर महाराज स्वतःला मूर्ख म्हणत नाहीत ना इथं, अजिबात नाही. तुम्ही ध्यानात घ्या, ज्ञानेश्वर महाराज स्वतःला अजिबात मूर्ख म्हणत नाहीत. कोणाचा तरी गैरसमज होईल असा. ज्ञानोबाराय याच्या अगोदर काय म्हटले? परी येथ असे एक आधारू, जेणे मी बोले सधरू, जय सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेवो म्हणे. माझे श्रीगुरु मला अत्यंत सानुकूळ आहेत. मला इथं मी सुरुवातीलाच आहे, अगदी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या अध्यायात असेल, मला आता नेमकं आठवत नाही. परंतु ज्ञानेश्वर महाराज अगदी सुरुवातीला काय म्हणतात की मी आता ह्या गीतेवर भाष्य करणार आहे, मी आता ही गीतेवरची ज्ञानेश्वरी सगळी सांगणार आहे. आणि ही सगळी सांगत असताना मला आधार कोण आहे? परी येथ असे एक आधारू. कोण? जेणे मी बोले सधरू, ज्या आधारानं मी आज बोलणार आहे, म्हणजे मी आता हे गीताशास्त्र सांगणार आहे, हे कुणाच्या आधारानं? जय सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे, माझे श्रीगुरु मला अनुकूल आहेत आणि त्यांच्याच आधारानं मी बोलणार आहे. आणि पुढं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एरवी तरी मी मूर्ख. म्हणजे हे जर असं झालं नसतं तर मी मूर्ख ठरलो असतो. हा एरवी शब्द काय देतो? एरवी शब्द काय सांगतो? एरवी तरी मी मूर्ख. म्हणजे जर श्रीगुरु मला सानुकूल झाले नसते, जर श्रीगुरूंनी माझ्यावर कृपा केली नसती, जर श्रीगुरूंचा आधार मला मिळाला नसता, जर श्रीगुरूंचा आश्रय मला मिळाला नसता, तर मी कोण ठरलो असतो? मूर्ख. एरवी तरी मी मूर्ख, जरी जाहला अविवेकू. पण आता कोण आहे? संत कृपा दीपकू सोजवळू असे. आता मी सोजवळ आहे, आता मी चांगलाच आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असो, या सगळ्या संतांची रीत काय आहे? आपल्याकडे कमीपणा घ्यायचा आणि दुसऱ्याकडे मोठापणा द्यायचा. मग हे मोठेपण ही सगळी संत मंडळी कुणाला देतात? एक तर संतांना मोठेपण देतात, किंवा श्रीगुरूंना मोठेपण देतात, किंवा मग देवाच्या पुढ्यात मोठेपण देतात. तुकाराम महाराज आज स्वतःकडे कमीपण घेतात आणि स्वतःकडे कमीपणा घेऊन मोठेपणा कुणाला देतात? मोठेपणा भगवंताला देतात, प्रभुरामचंद्रांना देतात. आणि प्रभुरामचंद्रांना मोठेपण देत असताना तुकाराम महाराजांचे शब्द काय आहेत? तुकोबारे म्हणतात, पहा आता मी तुमच्या गुणांचं वर्णन करणार आहे. प्रभू रामाच्या पुढ्यात तुकोबारे उभे राहिलेत, रामाच्या पुढ्यात तुकाराम उभे राहिलेत. तुम्ही ध्यानात घ्या, रामाच्या पुढ्यात कोण उभं आहे? तुकाराम उभे आहेत. आणि तुकाराम रामांच्या पुढ्यात जाऊन असं म्हणतात, काय म्हणतात? की मी आता इथून पुढे तुमच्या गुणांचं वर्णन करणार आहे, पण तुमच्या गुणांचं वर्णन मला करता येईल इतकी काही माझी मती मोठी नाही, इतकी काही माझी बुद्धी मोठी नाही. तुमच्या गुणांचं वर्णन करण्याची वेळ येते तेव्हा मात्र माझी बुद्धी अल्प आहे. हे तुकाराम महाराज अत्यंत प्रांजळपणे स्वीकारतात. अभंगाचं पहिलं चरण. मी तो अल्पमतीन, मी तो अल्पमतीन, तो अल्पमतीन,
अल्पमतीन मी तो अल्पमतीन मी तो अल्पमतीन मी तो अल्पमतीन काय वर्णू तुझे गुण काय वर्णू तुझे गुण उदकी तारी रे पाषाण हे महिमान राक्षसा हे महिमान नामाचे 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 हे महिमान हे महिमान हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले हे महिमान मी तो अल्पमतीन काय वर्णू तुझे गुण उदकी तारी रे पाषाण हे महिमान नामाचे मी तो अल्पमतीन काय वर्णू तुझे गुण उदकी तारी रे पाषाण हे महिमान नामाचे नामाचे मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. तुकाराम महाराज म्हणतात काय तुमच्या गुणांचं मी वर्णन करणार. मी अल्पमती आहे, माझ्याकडं काही फार मोठी मती नाही. मती म्हणजे माझी बुद्धी काही मोठी नाही. मी मतीहीन आहे, मी बुद्धिहीन आहे. कधी बुद्धिहीन आहे? जेव्हा तुमच्या गुणांचं वर्णन करण्याची वेळ येते तेव्हा मी बुद्धिहीन आहे. कारण तुमच्या गुणांचं वर्णन कुणाला करता आलंय? कुणालाही तुमच्या गुणांचं वर्णन करता येत नाही. भगवंताच्या गुणांचं वर्णन करणं हे इतकं सोपं नाही आहे. सगळ्यात कठीण गोष्ट काय असेल तर ते भगवंताच्या गुणांचं वर्णन करणं. आणि का ते जमत नाही? ते एवढ्या करता जमत नाही कारण त्याचे 1 2 4 गुण असते तर आम्ही सांगू शकलो असतो. 2 4 गुण असते तर आम्हाला ते सांगता आले असते. त्याचे गुण इतके आहेत की त्या गुणांना मोजवता येत नाही. आणि असे जे अमाप असलेले जे गुण आहेत की नाही त्या गुणांना आपल्या वाणीच्या मध्ये बसवायचं, आपल्या शब्दांमध्ये बसवायचं हे आपल्याला अत्यंत अशक्य होतं. म्हणून आपल्याला भगवंताच्या गुणांच्या बाबतीत बोलत असताना स्वतःकडे कमी पण घ्यावं लागतं. विठ्ठला 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 विठ्ठला. तुमचं गुण आम्हाला वर्णन करता येत नाही. ते मला तर सगळं आठवेळ असं नाही, पण नाथ महाराजांची प्रार्थना म्हणत असताना नाथ महाराजांच्या अभंग गाथेतला पहिला अभंग आपण काय म्हणतो? ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा. पुढं काय? म्हणून मी म्हटलं मला बैसोनी माझी या रसना हरिगुणा वर्णवी. बस हरिगुणा वर्णवी. मला माहिती कारण ही प्रार्थना प्रसिद्ध आहे, अनेकांच्या पाठांतरातली आहे. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी या रसना हरिगुणा वर्णवी. का बरं असं करा? कारण हरिगुण विशाल पावन वदवी तू कृपा करून मी तव मूढमती दिन म्हणून किव भाकीत असे. नाथ महाराज म्हटले हरिगुण कसे विशाल पावन. भगवान परमात्म्याचे गुण हे अत्यंत विशाल आहेत, भरपूर आहेत आणि त्यामुळे ते आपल्याला वाणीद्वारे वर्णन करता येणार नाहीत. इतके गुण आहेत, इतके गुण आहेत, इतके गुण आहेत की सगळ्या गुणांना एकत्र करायचं आणि एक मुखानं ते गुण सांगायचं हे मात्र अत्यंत कठीण कार्य. विठ्ठला 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 विठ्ठला. सहजासहजी ते शक्य होत नाही ना.
ते ज्ञानेश्वर महाराजांनी पण देवाच्या संबंधानं बोलत असताना काय म्हटलेलं आहे, योगिया दुर्लभचं शेवटचं प्रमाण, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्यासी बाप रखुमा देवीवरू गुण बाणली कैसी. त्याचं अनंत रूप आहेत, त्याचे अनंत वेश आहेत, तसे त्याचे अनंत गुण आहेत. अनंत म्हणत ती माझी या स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणून या. त्याला किती गुण आहेत? अनंत गुण आहेत. अनंत म्हणजे जे मोजता येत नाहीत असे. अशा अनंत गुणांना तुमच्या डोळ्यासमोर ठेवणं हे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे आम्हाला त्या बाबतीमध्ये फार बुद्धी नाही, हे तुकाराम महाराजांना स्पष्टपणे सांगावं लागलं. काय करणार आम्ही, काय करणार आम्ही? आम्ही जर गुणांचं वर्णन करायला घेतलं, आता एक गुण सांगून झाला, चला आता पुढचं गुण सांगतो, मग दुसरं गुण सांगायला घेतला, मग आता पुढचं गुण सांगतो, तिसरा गुण घेतला, चौथा गुण घेतला, पाचवा गुण घेतला, सहावा गुण घेतला, असे करता करता शेकडो गुण जरी झाले ना, तरी तुकाराम महाराज म्हणतात आमची अवस्था अशी होईल की आता पुढचा गुण आम्हाला सांगताच येणार नाही, आमची वाचा कुंठित होईल. आणि ही स्थिती होऊ नये म्हणून आम्ही स्वतःकडे कमी पण घेतलेलं आहे. तुझी अपार नाही गुणा, तुझी अपार नाही गुणा, तुझी अपार नाही गुणा, तुझी अपार नाही गुणा. मी तो अल्पमती नारायणा, अल्पमती नारायणा, मी तो अल्पमती नारायणा, मी तो अल्पमती नारायणा. भवतारका तू सुजाणा, भवतारका सुजाणा, भवतारका तू सुजाणा, भवतारका सुजाणा. एक विज्ञापना पायापाशी, एक विज्ञापना पायापाशी, एक विज्ञापन पायापाशी, एक विज्ञापन पायापाशी, पायापाशी. तुकाराम महाराज नाटात म्हणतात, नाटाच्या अभंगामध्ये, तुझी हा पार नाही गुणा, मी तो अल्पमती नारायणा. तुमच्या गुणांना काही पार नाही, तुमचे अनंत गुण आहेत आणि त्यामुळे ते काही सांगता येणार नाही. त्याच्या बदल्यात मी कसा आहे, मी तव अल्पमती नारायणा, तुमच्या पुढ्यात मी अल्पमती आहे असं सांगून तुकाराम महाराजांनी स्वतःकडे कमी पण घेतलेलं आहे. देवाच्या गुणाच्या संबंधाने बोलत असताना ते पुष्पदंतानं सुद्धा वर्णन करत असताना असंच केलेलं आहे की नाही, अनेक वेळा म्हणत असतो, ते माझं आवडतं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सगळे वर्णन देवाचे आपल्याला गाता येत नाही. देवाचं गुण गाण्याकरता किंवा देवाचे गुण सांगण्याकरता आपण काय काय किती किती केलं तरी पण आपले प्रयत्न अपुरे पडतील. हे सांगत असताना पुष्पदंतानं असं सांगितलेलं आहे. ते म्हणतात, असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे. तुम्ही तिकडे जाऊ नका, फक्त चालत त्याची आहे, फक्त चाल त्याची आहे. असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे, सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मूर्वी, लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व काले, तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. थांबा, उगा सवयीप्रमाणे शुभमंगल सावधान म्हणाल, तसं काही नाही. हे पुष्पदंतानं केलेलं वर्णन आहे. पुष्पदंतानं काय सांगितलेलं आहे, असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे, सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मूर्वी. ते असं म्हणतात की संपूर्ण पृथ्वीचा कागद करायचा. काय करायचा? संपूर्ण पृथ्वीचा कागद. काय अतिशयोक्ती आहे, तुम्ही ध्यानात घ्या. हे कशा करता चाललंय सगळं, कशा करता चाललंय? देवाचे गुण आपल्याला मोजवणार नाहीत किंवा लिहायला घेतलं तर काय काय अपुरं पडेल. म्हणून पुष्पदंतानं आपल्याला असं सांगितलं, असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे, म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा कागद करायचा. संपूर्ण समुद्रामध्ये जेवढं पाणी आहे ना, त्या सगळ्याची काय करायची? शाई करायची. म्हणजे पृथ्वीचा कागद, समुद्राची, ते लहानपणी म्हणायचे बघा, शाई ना आम्ही कोणाला भेट नाही असं बोलायचे. ते लहान पोरं बोलायचे, असू द्या, ते जाऊ द्या. काय करायचं? संपूर्ण पृथ्वीचा कागद केला, संपूर्ण समुद्राची शाई केली. सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मुर्वी. सुरतरू, सूर म्हणजे देव आणि तरु म्हणजे झाड. देवाचं झाड म्हणजे काय? कल्पतरू.
देवांचं झाड कुठलं आहे? कल्पतरू. सुरतरूवर शाखा लेखणे पत्र मुरवी. त्या कल्पतरूच्या झाडाची एखादी फांदी घेऊन यायची आणि त्याची काय करायची? लेखणी करायची. लेखणी करायची बरं का. काय काय केलं आतापर्यंत? पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरूची लेखणी केली आणि पुढं तर इतकं चांगलं म्हटले, लिखित यदी गृहीत्वा शारदा सर्व काले. शारदा माता स्वतः सरस्वती माता सर्व काल जरी ती लिहायला बसली ना, एवढं सगळं करून काय काय केलंय? पृथ्वीचा कागद केलाय, समुद्राची शाई केली आहे, कल्पतरूची लेखणी केली आहे आणि स्वतः शारदा म्हणजे सरस्वती माता कायम ती लिहायला बसली आहे. तरी पण पुष्पदंत म्हणतात, लिखित यदी गृहीत्वा शारदा सर्व काले तदपि, तरी पण तव गुणानाम ईश पारम न याती, तरी पण तुझे गुण आम्ही काही वर्णन करू सांगू शकत नाही, इतके तुमचे गुण आहेत. अशी त्या गुणांची व्याप्ती आपल्याला पुष्पदंतांनी सांगितली आहे. तसंच तुकाराम महाराज असं म्हणतात, इथं देवा तुमचे इतके गुण आहेत की ते आमच्याला वर्णन करता येणार नाही, म्हणून मी तो अल्पमतीहीन. काय वर्णू तुमचे गुण? काय वर्णू? काय काय सांगू तुमचे? बरं काय वर्णू म्हणजे बघा, याचे पण दोन प्रकार आहेत. तुकाराम महाराजांनी दुसरा प्रकार घेतलाय. काय वर्णू तुमचे गुण म्हणजे तुमच्या गुणांचं वर्णन काय करू असं एक आहे. आणि फक्त त्या काय शब्दाला दोन वेळा वापरला की अर्थ बदलतो. काय काय वर्णू तुमचे गुण म्हणजे काय काय सांगू. एक तर काय सांगू आणि दुसरं म्हणजे काय काय सांगू. देवाच्या बाबतीत बोलत असताना काय काय सांगू आणि तुमच्या आमच्या बाबतीत बोलत असताना काय सांगू. एवढाच काय तो फरक आहे. आपल्या बाबतीत बोल. आता कधी कधी लोक सांगतात ह्यांच्याबद्दल थोडं बोला. आता आम्ही प्रश्नात पडतो, आता यांच्याबद्दल काय बोला. काय बोलण्यासारखं काहीतरी असलं पाहिजे ना. ह्या गडबडी कधी होतात माहितीये का? जेव्हा ते आमचं कीर्तन एखाद्या पुण्यस्मरणाला, एखाद्या वर्ष श्राद्धाला, तिथं आमचं कीर्तन असतं आणि त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नसतं. बरं, त्या घरच्या लोकांनी काही सांगितलेलं पण नसतं, पण तरी ते आम्हाला येऊन सांगतात, महाराज त्यांच्याबद्दल बोला. अरे कुठून बोला? काहीतरी बोलण्यासारखं असलं पाहिजे की नाही. बोलण्यासारखं थोडंफार असलं तर बोलता येईल, नसतं कुठून बोलायचं. मला फार गंमत वाटली. एक 5-7 महिन्यापूर्वी मी एक पोस्टर बघितलं. पोस्टर ते व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर पोस्टर आलं होतं. कसलं पोस्टर होतं माहिती आहे का बुवा? हे 13व्याचं कीर्तन होतं. 13व्याचं कीर्तन होतं, पण माणसाच्या नाही. बघा, थोडासा आठवा 5-7 महिने मागं जा. 13व्याचं कीर्तन होतं आणि पोस्टर पण तसंच होतं, पण तो 13वा माणसाचा नव्हता, तो बैलाच्या 13व्याचं होतं. बैलाच्या 13व्याचं. मला एका बाजूनं आनंदही वाटला आणि एका बाजूनं चिंता पण वाटली. आनंद कसा वाटला? तर त्या कुठल्या का निमित्तानं होईना, कीर्तन आहे ना, याचा मला आनंद वाटला. पण चिंता याची वाटली की आता अभंग कुठला घ्यायचा. कीर्तन माझं नव्हतं, हे तुम्ही ध्यानात घ्या, नाही तर तुम्ही परत मला विचारा. आपलं अजिबात नव्हतं. मला प्रश्न पडला की बाबा आता इथं अभंग तरी कुठला घेतला असेल, आणि कुठलाही जरी घेतला तरी आता ते काय बोलणार ना, नेमका काय बोलणार. असं तर बोलू शकत नाही की बाबा आपल्यापेक्षा त्याचा देह बरा बैलाचा. काय बोलणार, काय बोलणार. काय तरी बोलता आलं पाहिजे की नाही. काहीतरी बोलता आलं पाहिजे, काहीतरी सांगता आलं पाहिजे. जीवाच्या बाबतीत बोलत असताना काय बोलावं आणि देवाच्या बाबतीत बोलत असताना काय काय बोलावं. तुकाराम महाराजांचं इथं जे सांगणं आहे ना, काय वर्णू तुमचे गुण. इथं तुकाराम महाराजांना म्हणायचं काय काय सांगू देवा. का बरं असं? कारण पुढं तुकाराम महाराज भरपूर बोललेत, काय वर्णू तुमचे गुण. आणि हे सांगून तुकाराम महाराज देवाचे, प्रभुरामाचे गुण सांगायला सुरुवात करत असताना असं म्हटले, उदकी तारिले पाषाण. हे पहिलं गुण, पहिला गुण उदकी तारिले पाषाण म्हणजे समुद्राच्या पाण्यावर ही दगड तरली की नाही, हे महिमान नामाचे. म्हणजे सगळ्यात पहिला गुण जर तुकाराम महाराजांनी प्रभुरामांचा सांगितला, तो कशाला अनुसरून सांगितला? तो देवाच्या नामाला अनुसरून सांगितला. तुकोबाराय म्हणतात, देवा तुमच्या नामाकडे जर आम्ही बघितलं तर तुमच्या नामाकडे पाहिल्यानंतर नामाचा गुण आम्हाला असा सांगता येतो की उदकी तारिले पाषाण. अहो, समुद्रामध्ये ती सगळी दगडं तरली, हे सुद्धा महिमान कसलं आहे? हे नामाचं महिमान आहे, हे तुमचंच महिमान आहे. हा तुमच्या नामाचा असलेला सगळ्यात मोठा गुण आहे की तुमच्या नामामुळे समुद्राच्या पाण्यावर सगळी दगडं तरली. इतकं हे तुमचं नाव कसं आहे? तर तुमच्या त्या नामाच्या संबंधानं तुकाराम महाराज प्रभुरामांच्याच पुढ्यात अंतःकरणातली सद्भावना व्यक्त करतात. अभंगाचं दुसरं चरण. नाम चांगले चांगले माझे कंठ
देवाच्या नामाच्या बद्दल म्हटले, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. तुमचं नाम माझ्या कंठी कायम राहिलं पाहिजे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. काय कारण आहे त्याला? तुमचं नाम चांगलं आहे असं म्हणण्याला आणि तुमचं नाम माझ्या कंठी राहिलं पाहिजे असं म्हणण्याला काय कारण आहे? कारण आपण पाहायचे झाले तर पहिलं आणि दुसरं चरण यांना एकत्र केल्यावर आपल्याला 3 कारणं पाहायला मिळतील. पहिलं कारण आहे उदकी तारिले पाषाण, दुसरं कारण आहे कपी कुळ उद्धरिले आणि तिसरं कारण आहे मुक्त केले राक्षसा. या 3 कारणामुळे तुकाराम महाराज म्हणतात, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. देवाचं नाव अत्यंत चांगलं आहे, तुमचं नाव अत्यंत चांगलं आहे आणि जे तुमचं नाव चांगलं आहे की नाही ते माझ्या कंठी राहिलं पाहिजे हे तुकाराम महाराज सांगतात. भगवंताचं भजन कशानं करायचं? कंठानं करायचं असतं की नाही. देवाचं भजन करायचं म्हटलं की बळ कुठं पाहिजे? कंठात. कंठात. गायकाचं बळ कुठं? कंठात. हे प्रत्येकाच्या बळाचं एक स्थान आहे की नाही, बलस्थान म्हणतात की नाही त्याला. मग गायकाचं बळ कंठात, वादकाचं बळ बोटात. गायकाचं बळ कंठात, वादकाचं बळ बोटात, बोलणाऱ्याचं बळ ओठात आणि खाणाऱ्याचं बळ लगेच पोटात म्हणायचं असं. खाणाऱ्याचं बळ पोटात. अरे प्रत्येकाचे काहीतरी प्रत्येकाचं एक बलस्थान असतं की नाही, प्रत्येकाचं बलस्थान आहे. मग गायकाचं बळ, भजन करणाऱ्याचं बळ कुठं आहे? कंठात आहे. आपण भजन कसं केलं पाहिजे? कंठापासून, कंठातून केलं पाहिजे बरं का. कंठापासून भगवंताचं भजन. तुकाराम महाराज पण सांगतात, प्रत्येकाच्या परिचयाचा असलेला तो अभंग आहे. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. नामधरा कंठी विठोबाचे म्हटले. काय करायचं? ते अभंग म्हणताना सारासार विचार करा उठा उठी असं आहे की नाही. मग आपण थांबायचं कुठं? कराला थांबायचं. सारासार विचार करा उठा उठी नामधरा आणि कंठी विठोबाचे असं करायचं. असं केलं की तो अर्थ बरोबर लागतो. सारासार विचार करा उठा उठी नामधरा आणि कंठी विठोबाचे असं म्हटलं की अर्थ लागतो. याला अन्वय पद्धती म्हणतात. अभंगाची अन्वय पद्धती आहे. सारासार विचार, कारण उठा उठी अलीकडे घेतलं तर जमत नाही की नाही. सारासार विचार करा उठा उठी असं जर म्हटलो तर उठा उठी केलेला विचार सारासार असतो काय? थोडासा विचार करा ना तुम्ही. उठा उठी केलेला विचार हा सारासार नसतो आणि सारासार विचार करायचा असतो तो माणूस उठा उठी करत नाही. ध्यानात घ्या. सारासार विचार करताना कसा करतो? शांत, निवांत, हळूहळू, अगदी घाई. तिथं घाई नसते. ज्या वेळेला निर्णायक विचार करायचा असतो तो निर्णायक विचार माणसं कधीही शांत चित्तानं घेतात, निवांत घेतात. घाई गडबडीत कधीच निर्णय घेतला जात नाही. म्हणजे सारासार विचार हा कसा करायचा? निवांत करायचा. म्हणून करा या शब्दावर आपल्याला थांबायचं. सारासार विचार करा. मग भगवंताचं भजन कसं करायचं? ते मात्र उठा उठी, उठा उठी नामधरा. आणि कसं करायचं ते? कंठी विठोबाचे. कंठी भगवान परमात्म्याचं भजन घ्यायचं. म्हणून तुकाराम महाराज इथं सुद्धा प्रभू रामांच्या नामाच्या बद्दल काय म्हटले? नाम चांगले चांगले. तुमचं नाम कसं आहे? चांगलं आहे, अत्यंत चांगलं आहे. आणि माझे कंठी राहो भले. हे तुमचं नाम आमच्या कंठामध्ये राहिलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या नामाच्या संबंधानं तुकाराम महाराज अनेक वेळा म्हणतात. इथं म्हटले नाम चांगले चांगले. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात नाम गोड पूर्वी कोड आणि काही. बरोबर? नाम गोड म्हणतात. किंवा आणखी एका ठिकाणी तुकाराम महाराज प्रसिद्ध अभंगामध्ये काय म्हणतात? गोड तुझे रूप गोड तुझे नाम, 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई माझा प्रेम सर्व काळ, देई माझा
प्रेम सावकाळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम जय माझा प्रेम सर्व काळ जय माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ नाम चांगले चांगले का चांगले म्हटलं त्यांना त्याच्या 3 कारणांचा आपण विचार करा. मला नामाच्या संबंधानंच फक्त बोलायचं आहे. 3 कारण. पहिलं काय आहे, उदकी तारिले पाषाण. पहिल्या चरणाच्या पुढच्या 3ऱ्या पदात आपण हे पाहिलंय, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. पहिलं काय आहे, उदकी तारिले पाषाण. प्रभू रामचंद्रांच्या नामाचं काय महात्म्य आहे, देवाचं नाव चांगलं काय, देवाचं नाव चांगलं काय, ते एवढ्या करता चांगलं आहे कारण देवाचं नाव आणि देव यांच्यामध्ये अभेद आहे. मी थोडंसं बोलतो, फार काही कठीण करणार नाही, पण देवाचं नाव आणि देव यांच्यामध्ये अभेद आहे. देवाचं नाव म्हणजे नाम आणि देव म्हणजे नामी. नाम आणि नामी यांचा अभेद आहे. अभेद म्हणजे ते सारखेच आहेत. देव काय आणि देवाचं नाव काय हे सारखंच आहे, याच्यामध्ये काही फरक नाही आहे. त्याच्यामध्ये लौकिकातलं काय असतं, लौकिकातली जेवढे काही नावं आहेत की नाही, त्या लौकिकातल्या नामांच्या ठिकाणी असं असतं की नाम आणि नामी यांचा भेद असतो. थोडंसं बारीक ऐका. तुमचं आमचं कसं आहे, तुमचं आमचं असं आहे की आपल्या नावात आणि आपल्यात भेद आहे. देवाचं तसं नाही आहे. देवाचं नाव आणि देव यांच्यामध्ये अभेद आहे, म्हणजे ते दोघे एकच आहेत. आपलं मात्र वेगळं आहे, आपलं मात्र वेगळं आहे. प्रत्येकाचं वेगळं आहे की नाही, वेगळं आहे. तसं जर मला सांगा, नाव आणि आपण जर एकच असलो असतो, या जगातला कुठलाही पदार्थ घ्या तुम्ही, जगातला कोणताही पदार्थ घ्या, त्या पदार्थाचं आणि त्याच्या नावाचा हा भेद मानलाय, भेद वेगळं वेगळं मानलाय, एकसारखं नाही मानलंय. एकसारखं जर मानलं असतं, मी उदाहरण देतो तुम्हाला, एकसारखं मानलं असतं तर अग्नी हा शब्द आहे की नाही, हे काय नाव आहे की नाही, पंचमहाभूतापैकी एका भूताचं नाव काय आहे, अग्नी, बरोबर की नाही. पंचमहाभूत आहेत, अग्नी म्हणजे आप तेज वायू आणि आकाश आणि पृथ्वी. आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश हे पंचमहाभूत आहेत की नाही. त्याच्यापैकी तेज म्हणजे अग्नी आहे, म्हणजे एका पंचमहाभूतापैकी एका भूताचं नाव अग्नी आहे. आता त्या भूताचं आणि अग्नीचं काय आहे, नावाचं काय भेद आहे. मी का भेद म्हणतो, अहो जर सारखंच असले असते, ऐका, सारखेच जर असले असते तर अग्नी शब्द उच्चारल्या जिभेला चटका बसायला पाहिजे. मी काय सांगतोय ते आपल्या ध्यानात येत आहे काय, हे यांचा भेद आहे. अभेद असला असता ना, अभेद असला असता तर नाव उच्चारल्याबरोबर त्याचा परिणाम पण लगेच जाणवला असता. ज्या अर्थी आपलं नाव आणि त्याचा परिणाम यांची एक वाक्यता नाही, यांची एक वाक्यता नाही. यांची एक वाक्य, कुठे एक वाक्यता असते, एक वाक्यता नसते. काय सांगू तुम्हाला, मी अशी अनेक माणसं बघितलेली आहेत की ज्यांच्या नावाचा आणि त्यांचा काहीच संबंध लागत नाही, काहीच संबंध लागत नाही. आमच्या परिसरात मी एक माणूस बघितला, त्याचं नाव ज्ञानेश्वर आहे. त्याचं नाव काय आहे, ज्ञानेश्वर आहे, पण त्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही आहे. मला सांगा, हे बसतं का समीकरण, समीकरण बसतं का, बसत नाही. हे समीकरण बसत नाही, हे वेगळं वेगळं आहे. एक धनाजी नाव आहे, मी फक्त नाव सांगतोय, तुम्ही लांब कुठंच जाऊ नका. ऐका, धनाजी नाव आहे पण धनच नाही. अशी पण माणसं मी बघितलेली आहेत, अशी पण माणसं मी बघितली. काय काय नाव सांगता येईल, काय काय नाव सांगता येईल, अनेक नावं. ते जुनी कीर्तनकार मंडळी फार चांगलं सांगायची, फार चांगलं सांगायचे. अहो नाव वेगळं असतं आणि त्याचा अर्थ त्या नावाच्या ठिकाणी अजिबात लागत नाही. का बरं, नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद आहे, म्हणून भेद आहे. पण भगवंताचं तसं नाही आहे. भगवंताचं नाम आणि भगवंत यांच्यामध्ये अभेद आहे, आणि ते अभेद असल्यामुळे परिणाम काय होतो, भगवंताचं नाव ज्या ज्या ठिकाणी घेतलं जाईल त्या ठिकाणी त्याचा परिणाम जाणवतो, त्याचा परिणाम. म्हणून तर तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलंय ना, भगवंताचं नाव घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय जाणवतो आपल्याला, त्याचा परिणाम आपल्याला असं जाणवतो की आपल्याला त्याच्यासारखं होता येतं. राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय, राम
पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे पदी बैसोनी पदवी घेणे पदी बैसोनी पदवी घेणे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी राम म्हणता रामाची हे त्याचा परिणाम आहे ना. पदी बैसोनी पदवी घ्यायचे. राम म्हटल्यानंतर त्याच्यासारखं होता येतं त्याच्यासारखं होता येतं म्हणून त्याचा परिणाम आहे. मी हे कशाकरता बोललो उदकी तारिले पाषाण याच्याकरता बोललो. नाहीतर त्या उदकाकडं काय सामर्थ्य पाषाणाकडं काय सामर्थ्य आहे. दगडाला काय येतं मला सांगा. दगडाला काय येतं दगडाला काय येतं काय येतं काहीच येत नाही. किंबहुना काहीच येत नाही म्हणून त्याला दगड म्हणतात. आणि ज्याला काहीच येत नाही त्याला दगडच म्हणतात. ज्याला काहीच येत नाही. वर्गातल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर काहीच येत नसेल तर गुरुजी त्याला काय म्हणतात. नुसता दगड आहे. नुसता दगड कोणाला काहीच येत नाही. त्या दगडाला काय ज्ञान आहे. त्या दगडामध्ये काही चैतन्य आहे काहीच नाही आहे. मग त्याच्यावर राम हे अक्षर लिहिल्यानंतर मात्र त्यामध्ये चैतन्य येतं आणि ते समुद्राच्या त्या पाण्यावर तरायला लागलं. हा राम नामाचा असलेला परिणाम आहे. प्रभू रामचंद्रांचं नाव त्या दगडावर लिहायचं आणि दगडावर नाव लिहिलं की मग त्या वानरांच्या हातातून ती सगळी दगडं तरली. हे राम नामाचं असलेलं महिमान आहे. तुम्हाला सांगतो प्रभू रामचंद्रांचं ते महिमान पाहिलं. प्रभू रामचंद्रांच्या नामाचं ते महिमान पाहिलं. झालेला प्रसंग आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. रामायणाच्या वेळेला घडलेला सगळा प्रसंग माहिती आहे. प्रभू रामचंद्रांना पलीकडे जायचं आहे. मध्ये अथांग समुद्र आहे. एकट्याला जायचं नाही वानर सैन्य घेऊन जायचं आहे. आता इथून मार्ग काय मिळावा म्हणून समुद्राची उपासना केली आणि समुद्र देवतेची उपासना करत असताना प्रभू रामचंद्रांनी भगवान शिवाचं ध्यान केलंय. कोणाचं ध्यान केलंय. शिवाचं. रामचंद्र शिवाचं ध्यान करतात. तुम्हाला सांगतो रामचंद्र शिवाचं ध्यान करतात आणि शिव रामाचं ध्यान करतात. बरोबर. म्हणजे काय आहे भगवान विष्णू भगवान महादेवाचं ध्यान करतात आणि भगवान महादेव भगवान विष्णूचं ध्यान करतात. म्हणजे ते दोघं एकामेकाचं ध्यान करतात. त्यांच्यात अजिबात काही गडबड नाही. त्यांचं दोघांचं बरं चाललंय. मी फक्त इथं विष्णूचं आणि महादेवाचं बोलायला लागलो. हरी हरा भेद नाही नका करू वाद. ते नाही शब्द अलीकडे घ्यायचा. हरी हरा भेद नाही नका करू वाद. हरिहरांमध्ये अजिबात भेद नाही. त्यांचं बरं चाललंय. तुम्हाला कळतंय ना. म्हणजे हरिहरांमध्ये भेद नाही. महादेवाचं आणि विष्णूचं बरं चाललंय. का बरं. महादेव विष्णूचं ध्यान करतात विष्णू महादेवाचं ध्यान करतात. प्रभू रामचंद्रांनी समुद्र देवतेची उपासना केली. महादेवाचं ध्यान केलं. आपल्याला काहीतरी रस्ता मिळाला पाहिजे अशी अपेक्षा केली आणि मग सरते शेवटी मार्ग काय सांगितला. मार्ग असा सांगितला की या दगडांवर तुमचं नाव लिहा आणि तुमचं नाव लिहिलं की त्याच्यानं ती सगळी दगडं तरतील. बरं दगडं तरतील म्हणून मग काय झालं प्रभू रामचंद्रांचं नाव लिहिण्यात आलं आणि रामाचं नाव त्या एकेका दगडावर लिहायचं आणि ते रामाचं नाव लिहिलेलं दगड ते असं समुद्रामध्ये सोडलं की ते तरंगायचं आणि मग त्या सगळ्या दगडांनी काय झालं एक सेतू तयार झाला आणि प्रभू रामचंद्र आता लंकेला पोहोचले. आता हे रामाच्या नावाचं सामर्थ्य ऐकलं आणि रामाच्या नावाचा प्रताप असा ऐकला की दगडावर रामाची नावं लिहिली. त्याच्यानं सेतू तयार झाला. त्या सेतूवर सगळं वानर सैन्य आपल्या लंकेत आलं. हे सगळं महिमान जेव्हा लंकेमध्ये पसरलं की नाही लंकेमध्ये पसरलं कर्णोपकर्णी याच्या कानावरून त्याच्या कानावर असं करता 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 अख्ख्या लंकेला हे कळलं आणि करता करता ही बातमी मंदोदरीला कळली. कोणाला कळली. मंदोदरीला. मंदोदरीला म्हणजे रावणाच्या बायकोला. मंदोदरीला ही बातमी कळली. तेव्हा मंदोदरीनं रावणाच्या समोर व्यक्त होत असताना मंदोदरी म्हणायला लागली काय रामाचं महिमान आहे. म्हटले काय रामाचं महिमान आहे. एक काम करा तुम्ही एक काम करा. काय ती रामाची बायको सीता आहे ना बघा अजून पण वेळ गेली नाही. ती त्यांना परत करून द्या. म्हटले कशाला उगाच म्हणे. पण अहो त्यांचं महिमान तर बघा काय सामर्थ्य आहे त्यांचं. नुसतं त्यांचं नाव त्या दगडावर लिहिलं. नुसतं त्यांचं नाव दगडावर लिहिलं तर दगडं तरली म्हणे. त्याच्यावरून त्यांनी सेतू तयार केला. अख्खा समुद्र उल्लंघन करून इकडं आले. अख्खं वानर सैन्य घेऊन आले. हे काय कमी महिमान आहे का. एवढे ते प्रतापी आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काही त्यांच्यासोबत युद्ध करणं परवडणार आहे का. म्हणून मी तुम्हाला सांगते ती सीता त्यांना परत करून द्या. ते क्षमाशील आहेत. ते तुम्हाला अजूनही क्षमा करतील.
हे रावणानं एवढं सगळं ऐकून घेतलं आणि रावण मंदोदरीला म्हणायला लागला, एवढ्याला काय म्हटले तुम्ही नवल व्यक्त करता रे? काय म्हटलं, रामाचं नाव दगडावर लिहिलं आणि त्याच्यावर दगड तरली, हे काय फार मोठी गोष्ट वाटते का तुम्हाला? हे काय फार मोठी गोष्ट नाही म्हटले. हे अवघड काय आहे? रामाच्या नावानं दगड तरतात ह्यात काय अवघड आहे? ते मी पण करून दाखवेल म्हटले, मी पण करून दाखवेल, काय कठीण आहे त्याच्यामध्ये? मंदोदरी म्हटले, म्हणजे तुम्हाला येतं हे? तुम्हाला येतं म्हणजे तुम्हाला, मला सगळं येतं म्हणजे तुम्हाला नक्की येतं? रावण म्हटला, आम्हाला सगळं येतं, फक्त तुम्हाला बायकांना असं वाटतं की आपल्या नवऱ्याला काही येत नाही. नाही तर सगळं येत असतं म्हटले, सगळं येत असतं, पण तुम्हीच नाही वेळा तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही आम्हाला सगळं कळतं म्हटले. तुम्हाला हे जमणार आहे का? जमणार आहे का म्हणजे तुला आत्ता चल करून दाखवतो म्हटले, लगेच चल करून दाखवतो. नक्की जमेल म्हटले, करून दाखवतो. मंदोदरीला घेऊन गेला रावण, मंदोदरीला घेऊन गेला, समुद्राच्या किनारी नेऊन उभं केलं. समुद्र आता बघ म्हटलं, मी तुला करून दाखवतो. रावणानं काय केलं, त्या समुद्राच्या ठिकाणी असलेलं एक असं दगड घेतलं, ते दगड आपल्या तोंडाजवळ आणलं, एक मंत्र असा पुटपुटला आणि मंत्र पुटपुटून मग तो दगड त्यानं असा समुद्रामध्ये फेकला. समुद्रात फेकल्याबरोबर तो तरला. समुद्रामध्ये दगड तरल्यानंतर मंदोदरीला इतकं बरं वाटलं, वा वा वा, आपला नवरा पण कमी नाही आहे बाबा, त्याला पण येतं बरं का, त्याला पण बरंच काही येतं म्हटले. बरं वाटलं, तिला समाधान वाटलं, जरा एक थोडीशी निश्चिंत झाली. काही नाही, ठीक आहे, युद्ध केलं तरी यांचा कुठंतरी ठाव ठिकाण लागेल म्हटले, येतं यांना काहीतरी येतं. मंदोदरी म्हटली, अजून एकदा करून दाखवता का म्हटले, म्हणजे मला खात्री होईल म्हटले. अजून एक करून दाखवतो म्हटले, अजून एकदा करून दाखवतो. नाही यावेळा मोठा दगड घ्या म्हटले, मोठा, हे बारीक नाही, मोठा घ्या. मोठा घेतो म्हटले. त्यानं मोठा दगड घेतला, तोंडाजवळ आणला, असं काहीतरी पुटपुटला आणि परत तो दगड फेकून दिला. तो पण तरल्यानंतर हिला खात्री पटली, बाबा चांगली गोष्ट झाली. त्या मंदोदरीच्या मनाचं समाधान झालं आणि दोघे घरी आले. घरी आल्यानंतर थोडासा वेळ गेला, रावणाला शांत होऊन दिलं आणि मंदोदरीनं रावणाला एक खोचक प्रश्न केला. मंदोदरी म्हणायला लागली, अहो तुम्ही ते मगाशी मला ते समुद्रावर घेऊन गेले आणि ते रामासारखं दगड तुम्ही तारून दाखवलं की नाही, ते मला पटलं, पण मला एक शंका आहे म्हटले. म्हणजे काय शंका आहे? ते काय, ते दगड जेव्हा तुम्ही ते तोंडाजवळ घेऊन जायचे तेव्हा मंत्र म्हणायचे, तो काय मंत्र होता सांगता काय? रावण म्हटलं, तेवढं सोडून बोल, तेवढं ते मी सांगू शकत नाही म्हटले. इति गुह्यतमं शास्त्रम, ते अतिशय गुह्य आहे, ते मी तुला काही सांगू शकत नाही, ते माझ्याकडे राहू दे, या उपाधी माझी बस, ते गुप्तच राहू दे. ते अहो सांगा ना म्हटले, माझ्यात मी आणि तुम्ही काही वेगळे काय? मी आणि तुम्ही काही वेगळे काय? आपण एकाच आहोत की नाही? काय सांग, इथं कोणीच नाही म्हटले. आता या 4 भिंतीमध्ये कोणीच नाही, फक्त तुम्ही, मी सांगायला काय हरकत आहे, सांगून टाका. नाही मी तुला ते सांगणार नाही. अहो सांगा ना, मला सांगणार नाही काय? मी तुमची पट्टराणी आहे की नाही, तरी पण मला तुम्ही सांगत नाही. अगं जाऊ दे ना म्हटले, तुझं समाधान झालं ना? दगड तारून दाखवला की नाही? मी दगड तारून दाखवला, पण सांगायला काय हरकत आहे? मंदोदरी म्हटली, सांगितलं तर काय बिघडणार आहे? रावण म्हटलं, नको जाऊ दे. मंदोदरी म्हटली, सांगा लवकर, वेळ संपायला आली आपली, लवकर काय ते सांगून मोकळे व्हा म्हटले. मग रावण म्हटला, खरं सांगू का? म्हटले, हो खरं सांग, अगदी खरं सांगा, तुला वाईट नाही वाटणार म्हटले, तुम्ही खरं सांगा जे काय इथे. रावणानं सांगितलं, काहीच नाही. तो प्रत्येक वेळेला मी काय करायचो, तो दगड असा तोंडाजवळ घेऊन जायचो आणि दगड तोंडाजवळ नेला की मग म्हणायचो मी, तुला समुद्रात तरावं लागेल, नाही तरलास तर तुला रामाची शपथ, म्हणजे रामाची शपथ घालून त्यानं पण तरून दाखवले. हे महिमान नामाचे, हे फक्त नामाचा महिमान आहे. नामाच्या महिमानाने सगळं झालं. उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. हे अद्भुत रामायणामध्ये आलेल्या या सगळ्या विचित्र कथा आहेत बरं का, त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. बरं, हे नामाचं महिमान आहे. काय आहे हे? उदकी तारिले पाषाण एक. दुसरं काय आहे? कपी कुळ उद्धरिले. कपी म्हणजे वानर, आणि वानर कुळ म्हणजे अख्खं वानर सैन्य. जे सगळं वानर सैन्य होतं की नाही, वानर सैन्य उद्धरिले, कपी कुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. या दोन्ही गोष्टी तुकाराम महाराज नामाचं महिमान म्हणून सांगतात. नामाचं महिमान सांगत असताना वानरांचा उद्धारही सांगितला आणि नामाचं महिमान सांगत असताना राक्षसांचाही उद्धार सांगितला. आता वानरांचा उद्धार सांगितला हे खरं आहे, पण मग राक्षसांचा उद्धार का सांगितला असेल, त्या संबंधानं थोडंसं चिंतन करू. पुढच्या चरणांचा फक्त धावता अर्थ सांगून मी थांबणार आहे. सगळ्यांनी टाळी वाजून देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
बार घुमाई बुढ़ो बार घुमाई बुढ़ो बार घुमाई बुढ़ो बार घुमाई कुंडली कवर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय बुढ़ो बार घुमाई बुढ़ो बार घुमाई बुढ़ो बार घुमाई टाळी वाजवा टाळी बार घुमाई बार घुमाई बार जय जय विठ्ठल बार घुमाई बार घुमाई विठोबा 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 मी तो अल्पमतीहीन काय वर्णो तुमचे गुण उदके तारिले पाषाण हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. जगद्गुरु तुकोबारायांच्या या प्रभुरामांचं गुणवर्णन करणाऱ्या अभंगाचं आपण चिंतन करत आहोत. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये प्रभूचं गुण व्यक्त करत असताना आपण अल्पमतीहीन आहोत असं सांगितलं. म्हणजे एकतर अल्पमती आहे आणि मतिहीन आहे असं सांगून आपल्याकडं फार मोठेपणा घेतला नाही. देवाचे गुण अनंत अपार आहेत असं सांगितलं. गुणवर्णन करत असताना नामाच्या संबंधाने गुण सांगत असताना नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले असं म्हटले. आणि त्याला कारण म्हणून आपण 3 पाहिली. नामाचं महिमानच असं आहे की कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा आणि उदकी तारिले पाषाण. उदकी तारिले पाषाण आपण पाहिलं. कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा हे कशामुळे झालं? हे परमेश्वराच्या नामचिंतनामुळे झालं. नामचिंतनामुळे काय झालं? कपिकुळ उद्धरिले. कपिकुळ उद्धरिले म्हणजे प्रभू रामांच्या बाजूने जे लढले त्या सगळ्या वानर सैन्याचा उद्धार झाला. राम रावणाचं युद्ध संपलं. राम रावणाचं युद्ध संपलं. प्रभू रामांचा विजय झाला. रावणाचा पराजय झाला. रावण मृत्युमुखी पडला आणि विभीषणाला ते राज्यपद भगवान परमात्म्यानं देऊन टाकलं. आता त्याच्यानंतर घडलं असं की वानर सैन्याला सुद्धा एक गती प्राप्त झाली आणि राक्षसांना जे लढले ना सगळे त्या राक्षसांना पण एक गती मिळाली. वानर सैन्य पण एका गतीला गेले आणि राक्षस पण एका गतीला गेले. फक्त या दोघांची गती जी झाली ना ती विपरीत झाली. विपरीत झाली म्हणजे काय? जसं व्हायला पाहिजे होतं तशी नाही झाली. तशी नाही झाली म्हणजे थोडक्यात मी असं सांगतो की प्रभू रामांच्या बाजूने जे सगळे वानर लढले, प्रभू रामांच्या बाजूने जे सगळे वानर लढले ते सगळेच वानर नरकाच्या दिशेनं गेले. आणि राक्षस जे लढले की नाही रावणाच्या बाजूनं ते सगळेच स्वर्गाला गेले. तुम्ही ऐकताय ना? नाही मी बरोबर बोललोय. हां, तुम्ही बरोबर ऐकलंय. सगळं तुम्ही व्यवस्थित ऐकलंय. ते जे सगळे वानर आहेत की नाही हे सगळे वानर सगळे नरकाला आणि ते राक्षस होते ना ते सगळे मात्र कुठं? स्वर्गाला. आता ही सगळी स्थिती पाहिली आणि हे पाहिल्यानंतर मग सगळेजण देवाला भेटायला आले. म्हणजे प्रभू रामचंद्रांना भेटायला आले. प्रत्येक जण येऊन विचारायला लागलं, वा 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 काय पराक्रम केला, काय पराक्रम केला, काय पराक्रम केला. रावणाला मारलं. ज्या रावणानं सगळे देव आपल्या बंदीखान्यात ठेवले होते त्या रावणाला तुम्ही मारलं. पृथ्वीवरचा असुरांचा भार हलका केला. सगळ्यांनी पुष्पवृष्टी वगैरे केली. प्रत्येकानं येऊन काय 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 सांगितलं. आता ते सगळे देव प्रभू रामांना म्हणायला लागले की आता आम्ही काय करायचं? आमच्याकडे काही जबाबदारी असेल तर सांगा. इंद्रदेवानं येऊन विचारलं माझ्यावर काही जबाबदारी आहे का? मग प्रभू रामानं इंद्राला जबाबदारी दिली. यमराजानं येऊन विचारलं देवा माझ्यावर काही जबाबदारी आहे का? मी काय करायचं? माझ्याकडे काही जबाबदारी असेल तर सांगा, मी ते करतो. प्रभू रामाने सांगितलं तुमच्याकडे जबाबदारी म्हणजे तुम्ही या जरा इकडे म्हटले, इकडे या जरा या मला एकांतात भेटा म्हटले. तुम्हाला जरा बाजूला घ्यावं लागेल. का म्हटलं? अहो असला कसला प्रकार केला तुम्ही? कसला केला म्हणजे? अरे माझ्या बाजूने जे सगळे वानर लढले त्यांना तुम्ही नरकाला पाठवलं आणि जे सगळे राक्षस लढले त्यांना तुम्ही स्वर्गाला पाठवलं. हे असलं कसलं केलं तुम्ही? हे काय हे बरोबर केलं? तुमचं लक्ष नव्हतं, बहुतेक लक्ष नव्हतं, काहीतरी चुकलंय बघा तुमचं. यमराजानं सांगितलं नाही देवा काही चुकलं नाही, काही चुकलं नाही. माझ्या नियमात जे बसतं तेच मी केलंय. अरे पण हे कसलं नियमात बसतं? वानर कुणाच्या बाजूनं लढले? कुणाच्या बाजूनं लढले? माझ्या बाजूनं, देवाच्या बाजूनं. आणि राक्षस कुणाच्या बाजूनं? रावणाच्या बाजूनं. वास्तविक राक्षस नरकाला जायला पाहिजे होते आणि हे वानर सगळे स्वर्गाला जायला पाहिजे होते. असं करायला पाहिजे होतं. तुमचं काहीतरी चुकलंय. यमानं सांगितलं नाही 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 माझं चुकलं नाही. माझ्या सिलेबसमध्ये जसा अभ्यास होता मी तसंच केलंय. माझ्या सिलेबसमध्ये जे सांगितलंय ते मी केलंय. म्हणजे काय केलंय? अरे मला असंच सांगितलेलं आहे आत्तापर्यंत. काय सांगितलेलं आहे? जो ज्याचं चिंतन करेल त्या चिंतनावर आधारित ठरवायचं की याला कुठं पाठवायचं.
म्हटलं मग अहो गडबड अशी झाली देवा, गडबड अशी झाली की हे लढले तुमच्या बाजूनं, हे लढले तुमच्या बाजूनं, पण प्रत्येक वेळेला यांचं चिंतन कोणाचं चालू असायचं? कोणाचं? रावणाचं. चिंतन सारखं करायचं कोणाचं? रावणाचं. यांच्या डोळ्यासमोर कायम रावणच, कायम रावणच. आणि डोळ्यासमोर कायम रावण असल्या कारणानं मरता मरता पण यांना कोण आठवला? रावण. आणि मरता मरता रावण आठवला म्हणून हे सगळे कुठं? सगळे नरकाला. आणि ते जे रावणाच्या बाजून लढणारे होते ना, ते सगळे लढले रावणाच्या बाजून, पण त्यांच्या डोळ्यासमोर कायम कोण? राम. कायम त्यांच्या डोळ्यासमोर राम. आणि कायम डोळ्यासमोर राम होता म्हणून मरता मरता पण त्यांना कोण आठवला? राम. आणि म्हणून ते सगळे कुठं? ते सगळे स्वर्गाला. म्हणजे एक आपण ध्यानात घ्या, आपण कुठल्याही पक्षात असलो, म्हणजे रामाच्या बाजूनं किंवा रावणाच्या बाजूनं, एवढंच म्हणतो मी, आपण कुठेही जरी असलो तरी आपण चिंतन कोणाचं करतो हे ध्यानात घ्यायचं. आपण चिंतन कोणाचं करतो हे ध्यान. या गमती कधी होतात माहिती आहे? या गमती कधी होतात? जेव्हा घरातला एखादा वारीला जातो ना, तेव्हा या गमती होतात. का बरं? जो वारीला गेलेला असतो ना, त्याचं सगळं लक्ष घरी, आणि जो घरी असतो ना, त्याचं सगळं लक्ष वारीत. मग खरी वारी कोणाची झाली मला सांगा? घरच्याची झाली. तो घरचा असतो ना, घरचा, तो विचार करत असतो, आता हे पुण्यात पोहोचले असतील, आता माऊली पुण्यात पोहोचले असतील. मग नंतर दुसऱ्या दिवशी विचार करतो, आता आमचे सगळे वारकरी सासवडचा घाट चढले असतील, आता हे सगळे सासवडला पोहोचले असतील, आता जेजुराला गेले असतील, आता खंडोबाचं दर्शन घेतलं असेल. हे सगळं कोणाचं चालू आहे? घरच्यांचं चालू आहे. आणि जो जेजुरीला असतो ना, तो विचार करतो, घरी काय भाजी बनवली असेल, नळ तर बंद केला असेल ना, लाईट तर बंद, अरे हो तू तिकडंच भजन कर. काही नाही, आपण चिंतन कोणाचं करतो ध्यानात आहे. त्याच्यावर आधारित काय केलं, ते जे सगळे राक्षस होते ना, ते भगवंताच्या त्या चिंतनामुळे कुठे गेले? ते सगळे स्वर्गाला गेले. मग वानरांना काही दुर्गती मिळाली का? नाही नाही नाही. तो प्रकार सगळा पाहिला आणि प्रभू रामचंद्रांनी यमराजाला आज्ञा केली की असं करून चालणार नाही. जरी त्यांना युद्ध करण्याकरता रावणाला समोर पाहावं लागलं असलं तरीही ते माझ्याच बाजूने असल्या कारणानं त्यांनी सत्कर्म केलंय, त्यामुळे तुम्हाला त्यांना स्वर्गालाच पाठवावं लागेल. कपी कुळाचाही उद्धार आहे आणि राक्षस कुळाचा सुद्धा उद्धार आहे. या दोन्ही गोष्टी जर तुमच्याच्यानं झाल्या असतील, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. अजून एक दोन गोष्टी महत्वाच्या तुकाराम महाराजांनी सांगितल्या, त्या धावत्या आपल्याला सांगतो. या नामाच्या महिमानानं काय काय केलंय? द्रोणागिरी कपी हाती, अणविला सीतापती, थोर केली ख्याती, भरत भेटी समयी. हनुमंतरायांनी लक्ष्मणाला मूर्छा आली तेव्हा संजीवनी घेऊन आले. ते संजीवनी घेऊन येण्याकरता संजीवनी आणली की अख्खा द्रोणागिरी आणला? अख्खा द्रोणागिरी उचलून घेऊन आले. मग अख्खा द्रोणागिरी उचलून घेऊन आले, हे कोणाची महती आहे? ही प्रभू रामाच्या नामाचीच महती आहे. हनुमंतरायांचा विचार करावं. प्रत्येक कार्य करत असताना सगळ्यात अगोदर हनुमंतरायांचं काय असतं? काय असतं? जय श्रीराम. कुठलंही कार्य करायचं म्हटलं की अगोदर काय? नाही, एवढे हळू नव्हते म्हणत प्रभुराम. नाही, कुठलंही काम करायचं असलं की अगोदर काय? असं असलं पाहिजे. पहा काय नाही, एवढं झालं की सगळी कामं होतात. कुठलंही काम करत असताना प्रभू रामचंद्रांच्या बद्दल आधी नामचिंतन करायचं. उड्डाण करायचं असलं की जय श्रीराम. द्रोणागिरी उचलायचा होता तेव्हा जय श्रीराम. ते उचलून घेऊन आले आणि जेव्हा भरताची भेट झाली ना, तेव्हा भरताला ओळखूच आलं नाही हे कोण आहेत. मग आता हे कोण आहेत हे भरताना आपल्याला ओळखावं म्हणून त्यांनी आधी काय केलं? जय श्रीराम. भगवान परमात्म्याचं नामचिंतन सोडून काही नाही. मग तो द्रोणागिरी आणला की नाही, ती सगळं सुद्धा महिमान कसलं आहे? रामाच्या नामाचंच आहे. इतकंच नाही, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणिली. अहो शिळा असलेली ती अहिल्या, तिला परत एकदा तुम्ही स्त्रीचं रूप प्राप्त करून दिलं, तिला दिव्य देह प्राप्त झाला. हे पण महिमान तुमचंच आहे. लंका दहन केली हनुमंते काशाने. अहो त्या समुद्राच्या पहिलं तीराला जाऊन हनुमंतरायांनी रावणाची लंका जाळली. हे पण महिमान कसलं आहे? हे तुमचंच महिमान आहे. हे सगळे एक एक गुण वर्णन केलं. आणि प्रभुरामांच्या बद्दल तुकाराम महाराज आता असं म्हणतात, काय? राम जानकी जीवन. तुम्ही कोण आहात? राम जानकी जीवन. तुम्ही जानकी मातेचं जीवन आहात. राम जानकी जीवन. योगियांचे निज ध्यान. सदैव योगीजनांच्या अंतःकरणामध्ये वास्तव्य करणारे, त्यांच्या ध्यानाचा विषय असलेले तुम्ही आहात. राम राजीव लोचन. ज्यांचे लोचन म्हणजे ज्यांचे डोळे हे अत्यंत कमळासारखे कोमल आहेत, असे राम राजीव लोचन. लोकाभिरामम.
रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. ऐकलंय, भगवान परमात्मा हे राम राजीवलोचनाचे आहेत आणि अशा असलेल्या प्रभू रामांच्या करिता कृतज्ञता म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी काय करतो, तुका चरण वंदितो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान राम राजीवलोचन तुका चरण वंदितो. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. प्रभू रामचंद्रांच्या सगळ्या गुणांचं चिंतन करत असताना तुकाराम महाराजांनी प्रामुख्यानं प्रभू रामचंद्रांच्या नामाचं महिमान आपल्याला या ठिकाणी सांगितलं. जो नाम महिमा आपण श्रवण केला, आपण त्याच्यावर चिंतन करण्याचा काही प्रयत्न केला. प्रभू रामचंद्रांच्या नामाचं इतकं महिमान आहे की राम म्हणता रामची होईजे. भगवान परमात्म्याच्या रूपाला पोहोचता येतं. देवाचं नाव घेतलं की देवासारखं होता येतं. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेरे, हा सगळा नामाचा महिमान आहे. आपण परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे आणि त्या नामचिंतनाकडे आपण प्रवृत्त झालं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज अनेक ठिकाणी हे नाम महिमान व्यक्त करतात. या अभंगातील केवळ नाम महिमान पाहण्याकरिता आपण पहिल्या 2 चरणाचं चिंतन केलं. पुढच्या सगळ्या चरणांमध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी प्रभू रामांचंच महिमान सांगितलेला आहे. तो आपण स्वतंत्रपणे कधीतरी पाहिला पाहिजे. प्रभूली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. 2 मिनिटं चांगल्या पद्धतीनं सगळ्यांनी टाळी वाजवून भगवान परमात्म्याचं भजन करायचं आहे आणि मग आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम. टाळी वाजवा, टाळी. छान, सगळ्यांनी हात वर करा, हात वर करा, छान मोकळे. आता सगळ्यांनी 4 बाजूला एक हातानं टाळी वाजवायची व्यवस्थित, एक मुखानं, आणि मुखानं भगवंताचं भजन करायचं. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. बोला बोला राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन 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 सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम राम बोला बोला राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की जय श्री राम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले पुरे वे वा पुढे उत्तरे नाही विचारिला अधिकार म्या मुला अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम हा तुकाराम तुकाराम हो सर्वांनी जागेवर बसा.